तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत मोहिते. स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलोय बोरिवली ईस्टमध्ये MP एक्वेरियममध्ये. तर आज आपला आहे ना एक्वेरियम पुन्हा आपण एक्सप्लोर करणार आहे. पण याच्यामध्ये आपण आहे ना प्राईस सांगणार नाहीत पुन्हा, कारण का प्राईसवर कॉम्पिटिशन होतं त्यांचं असं म्हणणं आहे. पण आपण इथे प्राईस सांगणार नाही. तर याच्यामध्ये कोणते कोणते मासे आहेत, कोणते कोणते व्हरायटीज आहेत इतरांपेक्षा आणि किती नेगोशिएबल आहेत, हे सगळं आपण ते आज एक्सप्लोर करणार आहे. आणि याच्याकडे कोणते पक्षी आहेत किंवा काय काय साहित्य मिळतं यांच्याकडे एक्वेरियमबद्दल, त्यात आपण एक्सप्लोर करणार आहे. तर आज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणते कोणते मासे आहेत ते. तर चला मित्रांनो, स्टार्टिंग करू आपल्यापासून, आपल्या लहान मासापासून. हे जे आहेत हे छोटे ते ब्लॅक निऑन आहेत. रेड हां, हे जे रेडवाले आहेत ते बलून सॉल्टेज आहेत. तर तुम्ही या इकडे व्हिजिट करा. तर खूप मस्त मस्त आणि खूप ॲक्टिव्ह दिसतात. त्यांच्या ह्याच्यावरूनच तुम्हाला त्यांच्या मुवमेंटवरूनच समजत असाल. तर हा इकडे रेड ड्रॅगन आहे, हा फ्लॉरन आहे, रेड ड्रॅगन आहे. आणि हा खूप ॲक्टिव्ह दिसतोय. नॉर्मली हेड पण आलं आहे त्याला, तुम्ही बघत असाल. आणि हा इकडे हा सुद्धा खूप रेड ड्रॅगनच आहे ना फ्लॉरन. हा पल्स आणि हा फिमेल आहे बघा. ही पण खूप ॲक्टिव्ह आहे. जस्ट आपण एक हात तरी केला ना, एक बघा कशी एकदम हे होते. खूप मस्त आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे बघा. त्यांची मुवमेंट करून समजते हे बघा. तर आपण हे वाले बघू. तर हे बघा, ह्याच्यामध्ये ना मॉली आहेत आणि रेनबो. ह्याच्यामध्ये मॉली आणि रेनबो शार्क आहेत. तर मिक्स आहे त्याच्यामध्ये सगळे ह्याच्यामध्ये. आणि हे वाले कोणते दादा? आणि याच्यामध्ये टेट्रा आहेत, हॉकी स्टिक टेट्रा करून आहेत. व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, खूप मस्त आहे बघा याच्यामध्ये. आणि अजून सगळे लॉट्स वगैरे आलेलं आहे. जसं आपण पुढे पुढे जाऊ. तर दादा ह्या माशाचं नाव काय? हा जो ब्लॅकवाला आहे, ब्लॅक घोस्ट बघा. हा ब्लॅक घोस्ट आहे आणि खूप मस्त आहे बघा. तर हा सगळ्या माशासोबत राहतो का? मोठा मासा परत म्हणजे ठराविक जे मासे आहेत, हां डिस्कस वगैरे, हां, तर त्याच्यामध्ये फक्त हा राहतो. खूप मस्त आहे बघा ना. आणि त्याचा एकदम मी म्हणजे पहिल्यांदाच बघितलं आहे असं मासा. आणि खूप भारी मस्त आहे. म्हणजे बघूनच डायरेक्ट आपल्या नजर त्यावर भेटली. आणि हे कोणते मासे आहेत? हे आपले कोणते आहेत? ते डिस्कसच आहेत ना हे. आणि बघा हां, हे जे छोट्या व्हरायटी, स्मॉल व्हरायटीमध्ये अजून डिस्कस आहेत. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे असतात ना, ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे असतात. तर मोठे व्हरायटीसुद्धा तुम्हाला मिळतील या शॉपमध्ये. आणि हे शॉप राजेंद्र नगरला आहे. दादा ॲड्रेस सांग तुम्ही शॉपचा. बिल्डिंग राजेंद्र नगर, हां बोरिवली ईस्टला आला तर राजेंद्र नगरला या. आणि डिस्कवरी बिल्डिंग आहे. शॉप नंबर 20 आहे इकडे. तर बघा हा बाहेरचा लुक आहे, हा बाहेरचा. तर आता हे कोणते आहेत? चिकलेट्स आहेत की टेट्रा व्हरायटी? झेब्रा आहेत. हे खूप सारे मस्त आहेत हे बघा. टायगर बार पण आहे, सर्व मिक्स अप आहेत ना. आणि हे वाले कोणते? व्हरायटी. हां, ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर आहे, गोल्डन आहे, चॉकलेट मॉली पण आहे बघा. याच्यामध्ये चांगले व्हरायटीज बघा मॉलीचे. सगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही या एकदा व्हिजिट करा. आणि खूप अशी चांगली बघा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल तिकडे. तर आपण इकडे जाऊ सोबत. तर हे कोणते फिश आहेत? कलर विडोज. हां, आणि जो हा येल्लोवाला आहे जो ना मोठा, हे कोणते आहेत? जिओ फिगर. खूप अजून लाईट्स लावल्यामुळे अजून ते खूप चमकत आहेत. आणि हे आपलं एंजल प्लॅटिनम एंजल, सॉरी हां, हे आहेत ते एंजल आहेत, प्लॅटिनम एंजल. आणि खूप मस्त आहेत बघा. याची साईज आता कशी एवढीच वाढते की कसं आहे? अजून मोठी होतात. आणि याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी असतात ना. तर हे सुद्धा खूप मस्त आहे बघा. तर मित्रांनो, तुम्ही आधी बघितले असेल ते डिस्कस छोटी साईज होती. आता ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे डिस्कस. खूप सारे चांगले मासे आहेत. लॉट्स येतच राहतो दुकानामध्ये, तुम्ही कधी या अपडेट होतच राहतो. तर आता आपण जाऊ डायरेक्ट सिल्वर आरवाना. हा खूप म्हणजे रेअर बघायला मिळतो आणि खूप मस्त आहे. आणि छोटेच घ्यायला मिळतात. लास्ट टाइम मी सुद्धा घेतलेला. खूप असा मस्त आहे.
आता डायरेक्ट जाऊ आपण. हे बघा आपल्या इथे एंजल आहेत. हा रेड कॅप एंजल आहे. रेड कॅप एंजल आहे बघा. खूप मस्त आहेत आणि सगळे गेले ना डायरेक्ट सगळे हातावर येतात. आणि आता हे गोल्ड फिश आहेत. याच्यामध्ये मोठी साईज आहे गोल्ड फिशची. ही बघा ही पण खूप सुद्धा मस्त आहे. 2 साईज याच्यामध्ये आहेत. एक गोल्डन फिश आणि तो कोणता आहे ते व्हाईटवाले ते? हां तो रेड कॅप गोल्ड फिश आहे बघा. हे सुद्धा गोल्ड फिशच आहेत ना? हां हे मीडियम साईज ओरांडा गोल्ड फिश. ब्लॅक आहे, गोल्डन आहे, रेड कॅप आहे, सगळे मिक्स आहेत. खूप सारे मस्त आहेत आणि हे सगळे गप्पी आहेत. कलरफुल गप्पी आहेत बघा. हे सुद्धा खूप मस्त आहेत आणि बघायला खूप चांगले वाटतात. आणि यांची काय लाईफ काय असतं? 1.5-2 वर्ष आहे बघा. खूप मस्त. आणि जर यांना जर खायचं टाकायचं असेल तर त्यांचं फूड येतं की काय? फूड येते ना. खूप असे मस्त आहेत. मला खूप आवडतं. जेव्हा लहानपणी मी सुद्धा एक घरी ठेवलेले. आणि हे साधे नॉर्मल गोल्डफिश आहेत का? बघा हे नॉर्मल गोल्डफिश. आणि हे सुद्धा हे सगळे मिक्स आहेत. आपला एंजल आणि कोणते आहेत ते छोटे बघा. हे सगळे मिक्स आहेत. आणि ह्या इकडे दादाने सेटअप लावला आहे. खूप मस्त सेटअप केला आहे. हा सेटअपला काय नाव आहे? जर आपण एखादा कोणत्या कस्टमरला जर लावायचं असेल तर तुम्ही घरी जाऊन लावता काय? तर का त्याचे ऑल सेटअप त्याच्यामध्ये सगळे त्यांचे चार्जेस ते वेगळे असतील ना? घरी जाते होम डिलिव्हरीचे चार्जेस ते सगळे वेगळे असतील. जर असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेल तर दादाला कॉल करा. तुम्हाला रिजनेबलमध्ये इकडे सगळं मिळून जाईल. जसं आता माझ्या समोर एक क्लायंट आलेले तर त्याने बघा हा वाला सेटअप डन करून टाकला आहे. मी प्राईस नाही सांगणार पण डन करून टाकलं आहे. हे सुद्धा खूप मस्त घरी असं चांगलं वाटतं बघा ना. चांगला सेटअप केला आहे. तर मित्रांनो बघा हा प्लांटेशन सेटअप आहे. खूप छोटा साईज आहे. म्हणजे ज्याचं आपलं नॉर्मली जे आपलं घर असतं खूप कमी याचं असतं. एरिया कमी असतो तर ना आपलं छोटं जर प्लांटेशन सेटअप लावायचं असेल तर हा तुम्ही बघा. खूप मस्त आहे. छोटा स्वस्तात एकदम मस्त आहे. खूप मस्त वाटतं बघा ना. छोटाच आहे. एक बघा ना 14 इंचाची टाकी आहे. खूप मस्त वाटते. मस्त मासे ठेवले आहेत. एक आहेत सॉरी 2-3 मासे आहेत. फिल्टर वगैरे सगळं लावलेलं आहे पण दिसत नाही तुम्हाला फिल्टर वगैरे कुठे लावलं किंवा कुठे नाही ते. तर मित्रांनो ना तिकडे ना या शॉपमध्ये टायगर ऑस्कर पण आहे. आणि याच्यामध्ये ना याचा मॉन्स्टर फिशमध्ये पण याचा काउंट केला जातो. एकदम खूप बिग साईज आहे. 2च आहेत. तर यांचं जर फिश फूड जे आपली नॉर्मली फीडिंग फिश ते डझन वाईज मिळतात ते. खूप मस्त आहे. एकदम बिग साईज आहेत बघा ना. मला आणि ॲक्टिव्ह सुद्धा खूप चांगले दिसतात. आणि आता हा जो वरचा सेटअप आहे हा आपला एंजलचा हा जेंट ब्लॅक एंजल आहेत. मग अशी तुम्ही बघितलं असेल ते वेगळे एंजल होते आणि तेच एंजल आहेत पण प्रत्येक वेगवेगळा ही असते कलरमध्ये असं. हे पण खूप मस्त आहे बघा. तुम्ही या शॉपला व्हिजिट करा. खूप चांगले तुम्हाला मासे बघायला मिळतील आणि त्यासोबत तुम्हाला रिजनेबलसुद्धा मिळतील. आणि हे कोणते चिकलेट कोई म्हणजे मिक्सअप सगळ्या व्हरायटी बघा. चांगलं आहे. तर मित्रांनो ह्या शॉपमध्ये खासियत आहे. ह्या शॉपमध्ये एकदम 2 फीटचा अर्वॉन आहे. सिल्वर अर्वॉन आहे बघा. साईज बघा. साईज बघून समजत असेल तुम्हाला किती बिग साईज आहे तो. हा टँक किती साईज आहे? हा 4 फुटाचा पूर्ण हा टँकच आहे. हा बघा. आणि त्याला हा स्वतः 2 फुटाचा आहे. आणि मस्त आरामात आपल्या घरात राहतोय. आणि त्याला फिडिंग फिश टाकले ते बघा. हे छोटे फिडिंग फिश आहेत ना हे बघा. असे मासे टाकावे छोटे फिडिंग फिश टाकावे लागतात त्यांना. ते अजून तंदुरुस्त राहतात. तर मित्रांनो इकडे ना कलरफुल व्हरायटीमध्ये ना फायटर फिश सुद्धा आहेत बघा. खूप मस्त आहेत. त्यांचे पंख बघूनच तुम्हाला समजत असेल. सोबत
इकडे फ्लॉरल सुद्धा आहे तिकडे बघा. हा वाला पल्स कोटेड आहे आणि बघा त्याचा हेड पण तुम्हाला समजत असेल कसं मस्त आहे, एकदम ॲक्टिव्ह आहे. आणि हा बेबी फ्लॉरन आहे, हा इंडियन फ्लॉरन आहे. हा वाला बघा, हा इंडियन फ्लॉरन आहे, तुम्हाला त्याच्या ह्याच्यावरून समजत असेल. तर मित्रांनो तुम्ही ह्या शॉपमध्ये आला तर तुम्हाला फक्त मासेच नाही तर तुम्हाला आहे ना बर्डच्या व्हरायटीसुद्धा बघायला मिळतील. खूप सारे बर्डच्या व्हरायटी आहेत त्या तुम्हाला इतर शॉपमध्ये मिळत नाहीत, पण इकडे आल्यावर तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा किंवा शॉपला येऊन व्हिजिट करा. तर मी तुम्हाला दाखवतो कोणते कोणते बर्ड्स आहेत ते आणि कोणते कोणते प्राणीसुद्धा आहेत ते तर तुम्हाला दाखवतो मी आता. तर मित्रांनो आहे ना इकडे हा सन कनूर आहे, तर दादा सांगतील याच्याबद्दल माहिती. हा टेप सन कनूर आहे, म्हणजे हातावरला तुम्ही घेऊ शकता. याला घरामध्ये ओपन करू शकता, पण फॅन विंडोज बघा बंद असेल तेव्हा तुम्ही घरात त्याला सोडू शकता, फ्रीजला घरात सोडू शकता. कसं मेल फिमेल कसं माहीत पडणार? DNA करावा लागतो. आता DNA अजून आला नाही त्याचा, DNA गेला आहे, DNAला अजून जरा टाईम लागेल. 2-3 दिवसामध्ये तेव्हा मेल फिमेल काय ते माहीत पडेल तुम्हाला. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून जर पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. तुम्ही जर सांगितलं दादांना तर तुम्हाला म्हणजे अरेंज करून मिळेल ना. हो, कधी कधी अवेलेबल पण असतात, कधी नसेल तर अरेंज करून मिळेल. आणि हे नॉर्मली जे आपण यांना जे फीडिंग फूड लागतं ते कसं ते सीड्स येतात, त्याचे मिक्स सीड येतात, बाकी फ्रूट्स खातात असतील. आणि हे बघायला ह्याच्यापेक्षा अजून एक चांगली एक व्हरायटी आहे. तर दादा कोणती आहे? हे हॅम्स्टर व्हरायटी आहे. हां, तर हे काय असं एक सांग ना. तर मित्रांनो ही बघा ही 3 पिल्ले आहेत, तरी हॅम्स्टरची पिल्ले आहेत ना. हा, हॅम्स्टर तर मुळीच मोठा आहे, फिमेल आहे आणि ते बेबीज आहेत त्याचे. हॅम्स्टर व्हरायटी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा. सारखा कॉल करून सतरू नका की किती प्राईस आहे करून. ते शॉपला व्हिजिट करा, स्टेशनपासून अगदी जवळ आहे. आणि तुम्ही हायवेने सुद्धा आला तर तुम्ही ना वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि जवळच मेट्रो स्टेशन आहे, मागाडाने मेट्रो स्टेशन आहे. तिथून अगदी 2 ते 3 मिनटावर आपलं हे शॉप आहे. हे बघा, तर मित्रांनो याच्यामध्ये ना पक्ष्यांमध्ये अजून खूप सारे चांगले व्हरायटी आहेत. तर दादा नाव सांगेल याचं काय कोणती व्हरायटी आहे ती. त्याच्यामध्ये ग्रीन गोल्डियन आहे, येलो गोल्डियन आहे, अल्बिनो क्रेस्टेड फिंच आहे. 3 व्हरायटीचे फिंच आहे. हा जो येल्लोवाला हा अल्बिनो आहे का? नाही, येल्लोवाला येल्लो गोल्डियन आहे. बघा खूप सारे मस्त आहेत. आणि यांचं पण फीडिंग फूड वगैरे आपले नॉर्मल व्हरायटी एकदम कलरफुल तुम्ही बघू शकता. त्याचे कलर एकदम क्लिअर आणि एकदम त्याच्यामध्ये मेल फिमेल सगळं दोन्ही मिळेल. हो, दोन्ही भेटतात. तर मित्रांनो आपलं MP एक्वेरियम पूर्ण एक्सप्लोअर करून झालं आहे. खूप चांगले मासे आहेत, खूप चांगले पक्षी आहेत, खूप चांगले व्हरायटीज आहेत बघायला मिळतात. खूप ॲक्टिव्ह आहे आणि इतर शॉपपेक्षा मला हे रिजनेबल वाटलं आणि खूप चांगलं आहे. माझ्यासमोर आता एक टँक गेला आहे, सेल झाला आहे यांचा प्लांटेनेशनचा. तो सुद्धा खूप म्हणजे हॅपी क्लायंट होता. तर मित्रांनो इकडे यायचं असेल तुम्हाला परत सांगते, मेट्रो स्टेशन एकदम जवळ आहे आणि बोरिवली स्टेशनपासून एकदम जवळ आहे. या एकदा व्हिजिट करा आणि खूप चांगले व्हरायटी बघायला मिळतील आणि जे विकत घ्या आणि खूप चांगलं आहे एकदम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.